Welcome student on a new lecture of stationary wave and wave motion. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण स्टेशनरी वेव्ह आणि वेव्ह मोशन या चॅप्टरमधला सुपरपोजिशन प्रिन्सिपल या टॉपिकच्या अंडर येणारा टॉपिक म्हणजे आपण स्टँडिंग वेव्हमधला ऑर्गन पाईप हा कन्सेप्ट स्टडी केला. त्यानंतर आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह यामधला शेवटचा टॉपिक म्हणजे बीट हा टॉपिक काय करतो आता स्टडी करतोय. तर जनरली विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्टँडिंग वेव्ह ज्यावेळेस आपण स्टडी केला तर स्टँडिंग वेव्ह स्टडी करताना आपण जे काही इक्वेशन्स लिहिले होते ते इक्वेशन्सतून आपलं असं लक्षात होतं की जे काही स्टँडिंग वेव्ह ज्यावेळेस फॉर्म होतात ते स्टँडिंग वेव्ह फॉर्म होताना जे काय आपण दोन वेव्ह कन्सिडर करायचो त्या दोन वेव्ह कशा असतील अपोजिट डायरेक्शनमध्ये काय होत असतात मूव होत असतात. त्यानंतर जे काय त्यांची फ्रिक्वेन्सीज असते ती फ्रिक्वेन्सी कशी असते इक्वल असते. तर आज आपण जो काही बीट स्टडी करतोय ते बीट स्टडी करताना आपल्याला ह्या फ्रिक्वेन्सीज आणि ॲम्प्लिट्यूड याचं काय रिलेशन आहे ते आपण आज बघणार आहे. ठीक आहे. तर आता जनरली बीट्स म्हणजे काय असतात ते पहिले आपण बघू. बीट्स म्हणजे काय असतं बघा, द पिरियडिक व्हेरिएशन इन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्ह ऑफ स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज आर कॉल्ड बीट. म्हणजेच काय सांगतं बघा की जे काय व्हेरिएशन असतील इंटेन्सिटीमध्ये, आता जनरली आपण बघतो की ज्या दोन साऊंड एकत्र येतील त्याच काय होतात त्यांची इंटेन्सिटी इन्क्रीज होईल किंवा इंटेन्सिटी डिक्रीज होईल. पण ही जी काही इंटेन्सिटी जी काही इन्क्रीज किंवा डिक्रीज होती ही जर का पिरियडिक असेल तर त्याला काय म्हणतो आपण बीट म्हणतोय. पण याची कंडिशन काय, द टू साऊंड वेव्ह ऑफ स्लाइडली डिफरंट फ्रिक्वेन्सीज त्यांची फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे स्लाइडली डिफरंट पाहिजे. मग स्लाइडली डिफरंट म्हणजे किती, समजा आपण एक ट्युनिंग फोर्क घेतला की त्याच्यातून साऊंड प्रोड्यूस होत असेल त्याची समजा फ्रिक्वेन्सी आपण काहीतरी कन्सिडर केली 512 हर्ट्स. ठीक आहे. तर दुसरा जो काय आपण ट्युनिंग फोर्क घेणार त्याची फ्रिक्वेन्सी किती पाहिजे 508 हर्ट्स किंवा 515 हर्ट्स. म्हणजे यांचा जो काय डिफरन्स आहे हा डिफरन्स किती पाहिजे लेस दॅन 10 असावा. ठीक आहे. एक कंडिशन आहे की त्या सिच्युएशनमध्ये काय होऊ शकते फक्त बीट प्रोड्यूस होऊ शकतात. त्याची आपण कंडिशन सांगितली बघा. कंडिशन टू वेव्ह शुड बी हॅव स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज आणि सेकंड ॲम्प्लिट्यूड शुड बी इक्वल ऑर नियरली इक्वल. त्यांचं जे काय ॲम्प्लिट्यूड असेल कसं पाहिजे इक्वल पाहिजे. त्याच वेळेस काय होऊ शकतात बीट प्रोड्यूस होणार आहे. मग आता बीट स्टडी करण्याच्या अगोदर काही डेफिनेशन्स आहे त्या डेफिनेशन आपण स्टडी करू. सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे व्हॅक्सिंग. जसं आपण स्टॅटिक वेव्ह स्टडी करताना आपण जे काही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीज असतील किंवा मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल त्याच्यासाठी आपण काही नाव आपण त्याला दिलेले होते तसेच नाव आपण जे काही बीटमध्ये त्या बीटला पण आपण देणार आहे. त्यामध्ये डेफिनेशनमध्ये बघा पहिली व्हॅक्सिन दॅट इज द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्ह इज कॉल्ड ॲज अ व्हॅक्सिन. म्हणजे आपण काय सांगतो जी काय मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल की ज्यावेळेस दोन साऊंड वेव्ह काय होणार सुपर इम्पोज होणार आहे त्यावेळेस जर काही इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल तर त्याला आपण काय म्हणणार व्हॅक्स म्हणणार किंवा व्हॅक्सिन म्हणणार. त्यानंतर व्हेनिंग द मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्ह इज कॉल्ड ॲज अ व्हेनिंग. आता समजा इंटेन्सिटी जर का मिनिमम झाली सुपरपोजिशन झाल्यानंतर त्याला आपण म्हणणार आहे व्हेनिंग. त्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ टाइम द साऊंड वॅक्स ऑर व्हेन इन 1 सेकंड इज कॉल्ड ॲज अ बीट फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचा अर्थ सांगतो आपण की नंबर ऑफ टाइम जे काय वॅक्स आणि व्हेन्स एका सेकंडमध्ये तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणतो बीट फ्रिक्वेन्सी. लास्ट डेफिनेशन आहे पिरियड ऑफ बीट द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग अँड व्हेनिंग इज कॉल्ड ॲज अ पिरियड ऑफ बीट. म्हणजे जो काय तुमचा एक वॅक्स आणि एक व्हेन यांच्यामध्ये जो काय टाइम इंटरवल असेल त्याला आपण काय म्हणतोय पिरियड ऑफ बीट म्हणतोय. देन द ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ बीट फ्रिक्वेन्सी. मग आता थोडक्यात आपण काय करतो एक मॅथमॅटिकल इक्वेशन आपण काय करतोय तयार करतोय की याच्याने आपल्याला काय करते की त्याला इंटरप्रेट करते. मग आपण बघा जनरली एक एक्झाम्पल कन्सिडर करू. कन्सिडर अ टू साऊंड वेव्ह ऑफ इक्वल ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एक तर N1 इज ग्रेटर दॅन N2 असेल. ओके. मग आता समजा मी एक डायग्राम काढतो बघा. या डायग्राम तुम्हाला लक्षात येईल की सपोज ही तुमची जी काही एक वेव्ह आहे डिस्प्लेसमेंटची वेव्ह ती आपण ड्रॉ केली. ठीक आहे. तर आता ही डिस्प्लेसमेंटची वेव्ह ड्रॉ करताना आता मी दोन वेव्ह दाखवल्या बघा एक आणि ही एक वेव्ह अशी आपण दोन वेव्ह दाखवलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जी आहे तिच्यात काय केलं आपण किती फ्रिक्वेन्सी काय केली इन्क्रीज केली. म्हणजे आता जी काही नंबर ऑफ वेव्हज आहे त्या किती तुमच्या 1, 2, 3 आणि 4 या काय केलं आपण तयार केलं. म्हणजेच आपण जी काही कंडिशन आहे की त्यांची जी काही फ्रिक्वेन्सी कशी स्लाइटली डिफरंट आहे. मग आता ज्या दोन वेव्ज ह्या सुपर इम्पोज होतील त्याच काय होईल की त्यांचं सुपरपोजिशन प्रिन्सिपलनुसार त्यांचं डिस्प्लेसमेंट काय होईल ॲड होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे सुपरपोजिशन प्रिन्सिपल y1 + y2.
मग त्याची जी काय डायग्राम ती ह्या फॉर्ममध्ये काय होईल प्रोड्यूस होईल. म्हणजे काही ठिकाणी पॉईंट काय असेल मिनिमम असेल, काही पॉईंट काय असेल मॅक्झिमम असेल. ज्या ठिकाणी इंटेन्सिटी मिनिमम असेल त्याला आपण व्हेन म्हणणार, ज्या ठिकाणी मॅक्झिमम असेल त्याला आपण वॅक्स म्हणणार. मग आपण एक जनरल कंडिशन स्टडी करतोय बघा. y1चं जे काही डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन त्याचं तुमचं a sin ओमेगा 1 इंटू टी. मग आता जनरल इक्वेशन जे आहे तुमचं वायचं ते लिहितो आपण a इंटू साईन ओमेगा टी मायनस केक्स. पण मग आता तुम्हाला इक्वेशन पडला असेल, प्रश्न पडला असेल की हा केक्स टर्म आपण काय घेत नाही. तर आपण जे काही समजा आपण असं कन्सिडर करू की दोन फ्रिक्वेन्सीज आहे किंवा दोन ट्युनिंग फोक याच्यातून काय केलं आपण फ्रिक्वेन्सी जनरेट केली आणि आपण इथं ह्या पॉईंटला कुठेतरी आपण समजा ती साऊंड ऐकतोय. आपली पोझिशन x इज इक्वल्स टू 0ला. जर का x इज इक्वल्स टू 0ला आपण असेल त्याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. मग आपल्याला इथून जे काही ट्युनिंग फोकमधून जो का साऊंड प्रोड्यूस होईल, इथून जो का साऊंड प्रोड्यूस होईल, तर आपण जे काय रिझल्टंट जे काय ऐकतोय ते काय असेल यांच्या दोघांच्या ॲडिशन एवढं जे काय असेल ते आपण काय करणार आहे लिसन करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या जो का के एक्स टर्म आपण काय केली तिला नेगलेक्ट केलं कारण एक्सची व्हॅल्यू 0 आहे. मग आपण इक्वेशनमध्ये काय लिहिलं बघा y1 इक्वल टू a साईन इंटू ओमेगा 1 इंटू टी म्हणजेच a साईन ओमेगा a साईन 2 पाय इंटू n1 इंटू टी आणि y2 काय असेल a साईन ओमेगा 2 टी म्हणजे a साईन 2 पाय इंटू n2 इंटू टी. आपली जी काही कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलं आहे की त्यांचे ॲम्प्लिट्यूड कसे असतील सेम असतील. मग आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल सुपरपोजिशन प्रिन्सिपलमुळे y इक्वल टू y1 प्लस y2. दोन्ही इक्वेशनचे आपण ॲडिशन करूया a इंटू साईन 2 पाय इंटू n1 टी प्लस साईन 2 पाय इंटू n2 इंटू टी. मग आपल्याकडं मॅथमॅटिक्समध्ये साईन सी प्लस साईन डीचा एक फॉर्म्युला आहे म्हणजेच 2 साईन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. म्हणजेच बघा इक्वेशन काही मग आता y इक्वल टू 2 इंटू a साईन 2 पाय इंटू n1 प्लस इंटू टी इंटू कॉस 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला बघा आता इक्वेशनमध्ये y इक्वल टू 2a इंटू कॉस n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इंटू साईन 2 पाय इंटू n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू टी. मग आता इक्वेशन तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी काय टर्म आहे ही टर्म फक्त काय करते तुम्हाला जे काय ॲम्प्लिट्यूड आहे ते ॲम्प्लिट्यूड काय करणार रिप्रेझेंट करणार आणि जे काय तुमची वेव्ह आहे ती वेव्ह तुमच्या साईनच्या फॉर्ममध्ये काय होईल प्रोड्यूस होईल. म्हणजे थोडक्यात आपण जर का साईन वेव्ह काढली ती साईन वेव्ह दाखवण्याचं काम काय करेल तुमचे ही टर्म करणार आहे. पण त्याचं काय ॲम्प्लिट्यूड असेल प्रत्येक मॉडेल काय ॲम्प्लिट्यूड हे वेगवेगळं असेल ते इथे हे इक्वेशन आपण रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ ही टर्म काय तुमची ॲम्प्लिट्यूड आहे. मग त्याला आपण म्हणून रिझल्ट ॲम्प्लिट्यूड 2a इंटू कॉस 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी दिस इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आणि ह्या n1 प्लस n2 अपॉन 2च्या जागी आपण फक्त n सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय मिळेल y इक्वल टू r इंटू साईन 2 पाय इंटू n इंटू टी. दिस इज द रिझल्टंट इक्वेशन ऑफ द बीट. त्यानंतर आपण कंडिशन फॉर वॅक्सिंग अँड कंडिशन फॉर व्हेनिंग आणि दोन वॅक्स आणि व्हेनमध्ये किती टाईम डिफरन्स असतो तो आपण आता स्टडी करणार आहे. आता कंडिशन फॉर वॅक्स म्हणजे काय सांगणार आपण की त्या अशी सिच्युएशन की त्यास तुमचा आर कसा असेल मॅक्झिमम असेल. मग आता आर मॅक्झिमम असेल म्हणजे त्याचा अर्थ काय लिहितो बघा आपण आर इक्वल टू प्लस मायनस 2a जर का आपण कन्सिडर केला तर 2a इंटू कॉस 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू प्लस मायनस 2a. हा 2 इकडे जाऊन डिवाइड केला तर इक्वेशन किती होईल प्लस मायनस 1. कॉस इनवर्स 1 किती असतो तुमचा 0 पाय 2 पाय 3 पाय. म्हणजे त्याचा अर्थ बघा 2 कॅन्सल केल्यानंतर पाय इंटू n1 मायनस n2 इंटू टी इक्वल टू 0 पाय 2 पाय 3 पाय अप टू n पाय. मग आता हे इक्वेशननुसार समजा आपण टीची व्हॅल्यू 0 घेतली पहिले तर याच्यावर टी किती मिळेल 0. नंतर सेकंड इक्वेशनमध्ये काय मिळेल बघा 1 अपॉन n1 मायनस n2 नंतर किती मिळेल 2 अपॉन n1 मायनस n2 नंतर 3 अपॉन n1 मायनस n2. म्हणजे त्यांचा जर का टाईम इंटरव्हल बघितला आपण टाईम इंटरव्हल बिटवीन वॅक्स अँड व्हेन तर किती वॅक्समधला टाईम डिफरन्स किती मिळेल यांच्या दोघांचा जर का डिफरन्स घेतला तर किती मिळेल आपल्याला 1 अपॉन n1 मायनस n2 इक्वल 0 म्हणजेच 1 अपॉन n1 मायनस n2. किंवा दुसऱ्यांचा बघा 2 मायनस 1 T2 मायनस 1 घेतला तर किती मिळेल तोही तुम्हाला 1 अपॉन n1 मायनस n2च मिळणार. म्हणजे याचा अर्थ काय दोन वॅक्समधला जो का टाईम डिफरन्स किती असतो 1 अपॉन n1 मायनस n2. मग त्याची काय फ्रिक्वेन्सी आपण कॅल्क्युलेट केली तर फ्रिक्वेन्सी काय असेल बघा n1 मायनस n2. त्यानंतर नेक्स्ट आहे कंडिशन फॉर व्हेनिंग. आता व्हेनिंग म्हणजे काही असं आपण काही ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कसा असेल मिनिमम असेल किंवा इंटेन्सिटी कशी असेल मिनिमम असेल. म्हणजे आर इक्वल टू 0 जर आपण कन्सिडर केला तर इक्वल टू आपण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकणार 2a इंटू कॉस 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू 0 दॅट इज कॉस 2 पाय इंटू n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू 0 दॅट इज 2 पाय इंटू n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 कॉस इनवर्स 0ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. त्यानंतर टीची व्हॅल्यू काय मिळेल बघा सगळ्यात पहिले 1 अपॉन 2 इंटू n1 मायनस n2 नंतर मिळेल 3 अपॉन 2
इंटू N1 मायनस N2 नंतर 5/2 इंटू N1 मायनस N2. मग T2 मायनस T1 घेतला तर आपल्याला तो पुन्हा मिळेल 1/N1 मायनस N2. T2 घेतला 5 मायनस 3 तो पण तुम्हाला सेमच मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जे काय टाईम इंटरवल बिटवीन टू व्हेनिंग असेल हा पण किती असेल 1/N1 मायनस N2 असेल. त्याची फ्रिक्वेन्सी जर का आपण कॅल्क्युलेट केली तर 1/2 म्हणजेच काय मिळेल तुम्हाला N1 मायनस N2. म्हणजे त्याचा अर्थ काय जे काय तुमची व्हॅक्सिंग आणि व्हेनिंग यांचा जो काय टाईम डिफरन्स आहे किंवा टाईम इंटरवल आहे हा किती असेल 1/T1 मायनस T2 असेल किंवा T इक्वल टू 1/N1 मायनस N2. त्यानंतर जे काही बीट्स आहे बीट्सचे काही ॲप्लिकेशन्स असतात त्यामध्ये सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन ते म्हणजे लो फ्रिक्वेन्सी नोट्स इन झाज ऑर्केस्ट्रा अँड वेस्टर्न म्युझिक. बघा ज्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा किंवा वेस्टर्न म्युझिक चालू असतं त्या ठिकाणी जे काही साऊंड प्रोड्यूस होत असतात हे सगळे तुमचे काय असतात बीट्स असतात. त्यानंतर इट इज यूज इन डिटेक्शन ऑफ हार्मफुल गॅसेस इन अ माइन्स. जे काय माइन्स म्हणजे जे काय खाणी वगैरे असतील तिथून जे काय हार्मफुल गॅसेस जे काय बाहेर पडत असतात त्या ठिकाणी आपण याचा यूज करतो. त्यानंतर दे आर यूज इन डिटरमाइन द अननोन फ्रिक्वेन्सीज. जे काय अननोन फ्रिक्वेन्सीज असतील त्या अननोन फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा यूज होतो. किंवा इन मॉडर्न फिजिक्स किंवा इन मॉडर्न टेज रेडिओ रिसिव्हर्स जे काय असतील ते रिसिव्हर्समध्ये पण याचा काय होत असतो यूज होत असतो. तर अशा प्रकारे जे काही बीट्स आहे बीट्सचे काही ॲप्लिकेशन आपण आज स्टडी केले. त्यानंतर त्याचे काही प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स पण आपण बघणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम बघा सिंपल प्रॉब्लेम फर्स्ट. A tuning fork of have frequencies 412 Hz and 409 Hz respectively. Calculate the period of beat. बघा दोन ट्युनिंग फोर्क दिले त्यांची फ्रिक्वेन्सी दिली 412 Hz आणि 409 Hz. तर आपल्याला पिरियड विचारलेला आहे. तर आपल्याला N1 N2 गिवन आहे. टाईमचा फॉर्म्युला आपल्याकडे 1/N1 मायनस N2 दॅट इज 1/412 मायनस 409 1/3 दॅट इज 0.33 सेकंड. त्याचं सेकंड एक्झाम्पल. टू साऊंड नोट हॅव वेवलेंथ 83/170 meter and 83/172 meter in the air. These notes when sounded together produce 8 beats per second. Calculate the velocity of sound in air and frequency of these two notes. आपल्याला वेवलेंथ गिवन आहे आणि सांगितले की ज्यावेळेस आपण हे दोन्ही ट्युनिंग फोर्क ज्यावेळेस आपण एकत्र साऊंड करणार आहे त्यावेळेस काय होणार आपल्याला 8 बीट्स पर सेकंड काय होणार आहे बीट्स ऐकू येणार आहे. तर त्यावेळेस त्याची आपल्याला व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. तर जनरली आपल्याकडे फॉर्म्युला व्हेलॉसिटी काढण्यासाठी V इक्वल टू N इंटू लॅम्बडा. मग आपण बघा लॅम्बडा 1 आपल्याला गिवन 83/173 लॅम्बडा 2 दिला 83/173 आणि N म्हणजे तुम्हाला N2 मायनस N1 दिला थोडक्यात 8. Nला आपण म्हणू N2 मायनस N1. आपल्याकडे फॉर्म्युला V इक्वल टू N लॅम्बडा. N1 ची व्हॅल्यू किती असेल V/λ1 N2 किती असेल V/λ2. म्हणजेच पण याच्यावरून असं लक्षात की लॅम्बडा 1 कसं तुमचा ग्रेटर दॅन लॅम्बडा 2 म्हणजे N2 मायनस N1 किती असेल 8 असेल. N इक्वल टू V इंटू 1/λ2 मायनस 1/λ1 दॅट इज N2 मायनस N1 इक्वल टू V इंटू 1/λ2 मायनस 1/λ1. 8 इज इक्वल्स टू N2 मायनस N2 व्हॅल्यू आपल्याला 8 दिलेली आहे. V इंटू 172/83 मायनस 170/83 बेस सेम आहे. वरती सबस्ट्रॅक्शन करू किती असेल 2/83 दॅट इज V किती मिळेल तुम्हाला 332 मीटर पर सेकंड. मग आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली प्रत्येकाची किती असेल N1 काढली ना आपण V/λ1 म्हणजेच किती आला 332/83 इंटू 170 दॅट इज 680 हर्ट्स आणि N2 किती असेल 332 इंटू 172/83 दॅट इज 688 हर्ट्स. म्हणजे जे काय फ्रिक्वेन्सी आपण कॅल्क्युलेट केलं ते आलं तुमच्या 680 आणि 688 आणि फ्रिक्वेन्सी व्हेलॉसिटी किती आली 332 मीटर पर सेकंड. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे a tuning fork A produce 3 beats per second with a tuning fork B of frequency 512 Hz. When a little wax is stuck for a prong of A, the number of beats heard per second become 2. What is the frequency of A before the wax is stuck on it? बघा विद्यार्थी काय सांगितलं आपल्याला की एक ट्युनिंग फोर्क A तो किती बीट प्रोड्यूस करतोय 3 बीट्स पर सेकंड विथ ट्युनिंग फोर्क B म्हणजे बीच्या कंपेअरमध्ये 3 बीट्स तो प्रोड्यूस करतोय. When a little wax is stuck on a prong A, the number of bit hertz per second become 2. म्हणजे ज्यावेळेस आपण लोड करणार म्हणजे ज्यावेळेस आपण वॅक्स त्याच्यात ॲड करणार त्याच फ्रिक्वेन्सी काय होणार डिक्रीज होणार. तर व्हॉट इज द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी ए बिफोर द वॅक्स इज स्टक ऑन. तर आपल्याला एची फ्रिक्वेन्सी विचारली. बघा फ्रिक्वेन्सी ऑफ बी लिहिली आपण 512 हर्ट्ज. ज्यास दोघं आपण स्टक करणार त्यास 3 बीट्स बिफोर काय होणार आपल्याला लोडिंग ऐकवणार आहे. नंतर 2 बीट्स आफ्टर लोडिंग ऐकवणार म्हणजे NA प्लस
मायनस एन बी इक्वल टू करणार आपण 3 एन ए प्लस मायनस एन बीची व्हॅल्यू दिली आपलं 512 म्हणजे इक्वल टू 3 असेल. एन एची व्हॅल्यू तर किती असेल प्लस मायनस म्हणजे 512 मायनस 3 असेल किंवा 512 प्लस 3 असेल म्हणजे किती असेल 515 हर्ट्स और 509 हर्ट्स. आपलं सांगितलं वेन लिटल वॅक्स इज स्टक ऑन ए एन ए प्लस मायनस एन बी इक्वल टू दॅट इज एन ए इक्वल टू 512 प्लस 2 इक्वल टू 514 हर्ट्स और 512 मायनस 2 दॅट इज 510 हर्ट्स. अशा प्रकारे आपण आपल्याला सॉल्व्ह करते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे a set of tuning fork is arranged a set of 31 tuning fork is arranged in a series of decreasing order of frequency such that each fork gives 5 beats per second with a preceding one and the frequency of first fork is twice the frequency of the last. Find the frequency of the first and last tuning fork. तर आपल्याला 31 जे काय tuning fork आहे आपण ते अरेंज केले सिरीजमध्ये डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. तर आपल्याला तो का फर्स्ट ट्युनिंग फोर्क आहे तो सांगितला आहे टॉईस असेल लास्ट ट्युनिंग फोरच्या म्हणजे एन वन कसा असेल 2 टाइम्स ऑफ 31 असेल. फ्रिक्वेन्सी दिली 5 हर्ट्स म्हणजे आपल्याला काय मिळेल एन टू जो असेल पुढचा काय असेल पहिल्यापेक्षा 5 ने कमी असेल म्हणजेच एन वन मायनस 5. त्याच्या पुढचा किती असेल एन टू मायनस 5 म्हणजे एन वन इंटू 2 इंटू 5. एन फोर किती असेल एन वन इंटू 3 इंटू 5 म्हणजेच एन 31. त्याचप्रमाणे देऊ शकतो आपण एन वन इंटू 30 इंटू 5 दॅट इज एन वन मायनस 150. आपल्याला कंडिशन दिली एन वन इक्वल टू 2 एन टाइम्स ऑफ 31 म्हणजेच एन 31 किती मिळेल 2 एन इंटू 31 मायनस 150. 2 एन 31 म्हणजेच आपला एन ए म्हणजे ह्या तिकडे मायनस होईल म्हणजे एन 31 किती मिळेल 150. पण हा किती असतो तुमचा डबल असतो म्हणून किती असेल तो 300 हर्ट्स. म्हणजे याचा अर्थ काय की तो काय पहिली फ्रिक्वेन्सी असेल ती तुमची असेल 150 आणि लास्ट किती असेल 300. ओके थँक्यू.